मी खेडवरून प्रवास करत होतो. किशीसाठी माझ्या कोर्टला काम होतं म्हणून मी खेडला गेलो होतो. खेडवरून येताना एसटी प्रवासामध्ये मला एक नारायणगाव स्टेशनवर येईपर्यंत एक मोबाईल सापडला आणि तो मोबाईल मी घेऊन बेल्ल्यापर्यंत आलो. त्या महिलेचा मला पुन्हा फोन आला आणि तो फोन आल्यानंतर त्या महिलेला सांगितलं, तू बेल्ले गावापर्यंत ये, मी तुझा मोबाईल तुला मी परत करल. असं बोलत असताना ती महिला संध्याकाळचे 7 वाजेपर्यंत ती महिला इथपर्यंत आली आणि तिला मी तो मोबाईल सुपूर्द करताना आमचे ग्रामनेते रामूदादा कोरचटे आणि सदाभाऊ सावकार दादा पिंगळ हेही साक्षीदार आहेत. आणि त्या महिलेच्या तोंडावर चेहऱ्यावर चांगला हसू निर्माण झालं आणि हेच माझं बक्षीस मी हे समजतो. रखमाचे बांगर यांनी माझा बेल्यात मोबाईल दिला. मोबाईल कुठं पडला होता तुमचा? गाडीत पण कुठं? नारायणगाव मध्ये ना? हा, नारायणगाव. असं सांगा. नारायणगाव मध्ये मोबाईल पडला होता ना आणि तो यांना सापडला आणि यांनी तुम्हाला प्रामाणिकपणाने परत दिलाय. तुम्ही कुठले? कलियुगात आजही प्रामाणिकपणा जिवंत आहे. असाच एक प्रामाणिकपणाचा अनुभव आज बेल्लेकरांनी अनुभवला. खेड ते आळेफाटा प्रवासात एक बेल्ल्याचे एक रहिवासी असलेले बांगर बाळासाहेब बांगर यांच्या प्रवासात त्यांना एक इष्टीच्या प्रवासात एक मोबाईल आढळला. तो मोबाईल ज्या व्यक्तीचा होता तो अननोन मोबाईल, एक सॅमसंग कंपनीचा सुमारे एक 15,000 रुपये किमतीचा मोबाईल सापडला आणि तो मोबाईल त्या बाळासाहेब बांगर यांनी संबंधित महिलेला बेल्ले येथे ग्राम नेते रामूदादा बोरचटे आणि साईकृपा पतसंस्थेचे खजिनदार सावकार शेठ पिंगट आदी ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्या महिलेला परत केला. त्या महिलेला परत केल्याच्या नंतर त्या महिलेवरच्या चेहऱ्यावरचा हसू किंवा चेहऱ्यावरचा आनंद हा गगनात मावत नव्हता. सुरेश भुजबळ, विघ्नर टाइम्स, ब्युरो रिपोर्ट, बेल्ले.